देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, फूल भी उधर दिया तो फासले हुए। हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आता मी आहे भाबदो घाटामध्ये. ॲक्च्युअली मला पाठीमागच्या टर्नला थांबायचं होतं की शार्प असे जागेवर गेलेलं आहे. ट्रॅफिक असल्यामुळं थांबू शकलो नाही. आता मी तर थांबलो आहे. तर तुम्ही बघा, आता पाऊस जरा थांबलेला आहे आणि खूप छान असा निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. आणि इकडं बैलजोडी बघा. तर चला आता भाबदेव घाटातनं आपण आता मधून निघणार आहोत. बालाजी नगर आणि बालाजी नगर कापूर रोडलात आणि अशी छोटीशी अशी एक ट्रिप काढलेली. तर चला तुम्हाला याच्यामध्ये सामील करूया. हे कोणाचे बैल सुटलेत, गाडीच्या मागे लागलेत. हे दोरी सोडून आलेलीच मानलेली. मित्रांनो, आता मी आलेलो आहे भाबदेव घाटामध्ये. माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय व्ह्यू. तर या पद्धतीनं असं व्ह्यू आहे. फोटो सेशन वगैरे झालेलं आहे छान. आणि पाऊस जरा थांबलेला आहे तर म्हणलं चला तुम्हाला बी घेऊया बरोबर. ते कॅमेऱ्यात माहीत नाही, पण हे कानिपनाथाचं हे जे समोर आहे कानिपनाथ मंदिर आहे. वेळ मिळाला तर आपण जाऊया. तुम्हाला माहितीच असेल की मित्रांनो, कानिपनाथमध्ये एक 1.5 बाय 1.5 या 2 बाय 2 मला माहीत नाही एक्झॅक्ट म्हणून छोट्याची खिडकी आहे. त्या खिडकीतून आत मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मी एकदा गेलो होतो. तर वेळ मिळाला तर आपण जाऊया कानिपनाथ मंदिरला. मित्रांनो, कणसाचा थंडीमध्ये कणस खाणं म्हणजे खूप छान आहे. ह्या आसपास जरा मित्रांनो, आता हे समोर जे तुम्ही बोर्ड वाचताय की आपले जे मराठी पिक्चरचे जे कलाकार होते दादा कोंडके यांचे गाव आहे आणि नेकलेस पॉईंटच्या जवळच आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघताय नेकलेस पॉईंटला आलेलो आहोत आपण. माझा याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे भाडगर, तर तो पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पहा. हे भाडगर डॅम आहे. इथं भाडगर डॅम आहे आणि हा नेकलेस पॉईंटचा आकार आहे. मित्रांनो, याचा आकार हा गळ्यातील नेकलेस सारखा आहे म्हणून याला नेकलेस पॉईंट म्हणतायत. तर ह्या अशा पद्धतीने भाडगर डॅम. आता इथून आपण जाणारच आहोत. अगर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर याच्या अगोदर माझा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे खास भाडगर डॅमचा, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आता मी आलेलो आहे भाडगर डॅमला, परंतु भाडगर डॅममध्ये बघा सगळं गढूळ पाणी. पावसामुळे इतकं पाणी वाढलेलं आहे आणि डॅमची ही अवस्था आहे. मी बॅक साईडला आहे डॅमच्या. हे पुढे तुम्हाला जी दिसते बघा, आता माझ्या या पद्धतीने अशी भिंत आहे धरणाची. मित्रांनो, नाश्त्यासाठी इथं थांबलो होतो. हे जे दिसतंय की जिओचा जो पेट्रोल पंप आहे, पुढं म्हणजे आपण पुण्याला जातो तर लेफ्ट साईडला जिओच्या पेट्रोल पंपच्या समोर थांबलो होतो. तर थोडासा नाश्ता केला. आता चाललो आहे पुण्याला परत. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.